खपली गहू काढल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतातील गव्हाचा कचरा जो असतो तो जाळता का? पण मी तसं केलेलं नाही आहे, त्याचं सोनं बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता त्या खपली काढल्यानंतर त्याचं हे जे पूर्ण धसकट आहे, त्याची मुळं आणि जे खोड आहे आणि हे बाकीचा जो पार्ट आहे ह्याच्यात थोडं जेवढं जुनं असतं ना तेवढं त्याच्यात लिग्निनचं प्रमाण जास्त असतं आणि ते कुजायला वेळ लागतो. लोक म्हणतात की खपली कुजतच नाही. मला वाटतं आता 1 महिना झाला असेल खपली काढून आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी फक्त एक पाणी पाजले आणि किती काळपट पडले हे बघू शकता आणि बऱ्यापैकी त्यातलं कुजलेलं आहे. आणि हे या बाजूला बघा तुम्ही, जमीन कशी एकदम मऊ आहे. म्हणजे ज्या धसकटामध्ये या धसकटाच्या खाली बघू शकता तुम्ही, मातीमध्ये बघा धसकट कसं झालेलं आहे, पूर्ण कुजलेलं आहे. आता अजून महिना 1.5 महिन्यात ना याच्यात काहीच राहणार नाही आणि याचं पूर्ण खत चांगल्या पद्धतीनं तयार होणार आहे. ह्याच्यात मी आता पिवळा मूग टोकणला आहे. तुम्ही बघू शकता की किती छान आहे. म्हणजे त्याच्यावर कोणती कीड नाही आहे. पानं एकदम क्लिअर आहेत आणि एकदम सुदृढ आणि सशक्त असं मूग आहे. ह्याच्यात तुम्ही बघताय अजून एक की खपली सुद्धा उगवली आहे. मी हे काढून घेत नाही अजिबात. त्याला काय करतो की मूग निघाल्यानंतर त्याला रोटावेटरच्या साहाय्याने ह्यातच गाडून टाकतो. ते सुद्धा खतच बनून जातं. हे बघा तुम्ही मुगाची पानं वगैरे, असं पूर्ण सगळा मूग आहे.